इस न्यूज के स्पॉन्सर है हॉटेल मदीना, मक्का मस्जिद, बीजापुर बेस, सोलापूर। स्वतःच्याच लोकाला, स्वतःच्याच मंडळाधिकाऱ्याला पगार काढण्यासाठी 50,000 रुपयाची लाच मागितली। तडजोडी अंती 40,000 रुपये ठरलं। शेतकऱ्याचा रस्त्याचा प्रश्न असेल, 42 चे प्रकरण असतील, संजय गांधी निराधार असेल, फक्त आणि फक्त पैशाशिवाय कामं होत नाही। त्याच्या वसूलदारचा कोटभर रुपयाचा बंगला, कोण करणार हो चौकशी? कोटी रुपये आले कुठनं तुमच्याकडे? स्टारचे कपडे आले कुठं? तुम्ही भ्रष्टाचार करता, भ्रष्टाचार करून सिद्ध झालेले आहेत। 4 लोक तुमच्या तहसील कार्यालयामध्ये अँटी करप्शन झालेले आहेत। त्यांच्याकडनं पैसे मागणी केलेली माझ्याजवळ पुरावे आहेत। या सगळ्या गोष्टीचे पुरावे जोडून तर मी महसूल मंत्र्यांना मेल केलेला आहे। विभागीय आयुक्तांकडे चौकशी लागलेली आहे। मी LAQ झालेला आहे। उत्तरचे आपले आमदार विजय देशमुख साहेब यांनी LAQ केला। विचार करा, आज उत्तरचे तहसीलदार असताना उत्तरच्या आमदाराला LAQ करावं लागतं का? म्हणून हा भ्रष्टाचारी आहे। आमदार खासदारचं सुद्धा ऐकत नाही। गळ्यात लिंबू आणि गाजरची माळ घालून प्रहारच्या वतीनं सोलापूर शहरात जे उत्तर तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी कानोक आंदोलन सुरू आहे। नेमकं आंदोलन कशासाठी आहे या संदर्भात बोलण्यासाठी प्रहारचे कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। भाऊ, कशासाठी हे आंदोलन आहे, काय? हे बघा, 2024 मध्ये डिसेंबर महिन्यात असेल किंवा ऑगस्ट महिन्यात असेल, मी तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना पत्र दिलं होतं। त्याच्यानंतर विभागीय आयुक्तांना पत्र दिलं होतं। 2024चा पत्राचं उत्तर हे जे अँटी करप्शन झालं आणि मी मागचं आंदोलन केलं, त्याच्यानंतर ह्यांनी घाबरून काय केले माहिती का, की ह्यांची विभागीय आयुक्तांची चौकशी लागते म्हणून काल मला पत्र काढले 2024चं। म्हणजे 2024चं पत्र दिलेलं असताना तुम्ही चौकशी कधी करता? 2025मध्ये। आणि पैसे दिले की प्रकरण लगे फटदिशी विषय संपवायचा। 42 चे असतील, 155 असतील, रस्त्याचे प्रकरण असतील, संजय गांधी निराधार असेल, असे अनेक प्रकरण आहेत की फक्त अहो मला सांगा, संजय गांधी निराधारमध्ये 1,500 2,000 त्यांना संजय गांधी निराधार महिना सरकार 1,500 ते 2,000 रुपये देतं। त्याच्यात सुद्धा 200-500 रुपये खाणारी अवलाद ही किती यांचा स्तर हे झालेला विचार करा। आणि मी मागच्या वेळेस आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाच्या अनुषंगाने मी आंदोलन खोटं केलं नाही, माझं आंदोलन सक्सेस झालेलं आहे। लगेच 4थ्या का 5व्या दिवशी नायब तहसीलदार हेडगिरे साहेब अँटी करप्शन झाले। कशासाठी अँटी करप्शन झाले हो? स्वतःच्याच लोकाला, स्वतःच्याच मंडळाधिकाऱ्याला पगार काढण्यासाठी 50,000 रुपयाची लाच मागितली। तडजोडी अंती 40,000 रुपये ठरलं आणि तिथं अँटी करप्शन झाले। म्हणजे सामान्य जनतेला ह्यांनी कोलतात, फक्त कोलतात। गाजरं दाखवणे, लिंबासारखं उतरून टाकणे ही पद्धत आहे पैसे दिल्याशिवाय। स्वतःच्या माणसाला पैसे मागतात। म्हणजे सामान्य जनता असो किंवा किसान असो, जय जवान जय किसान म्हणायचं कशाला? ही जी उक्ती आहे या कार्यालयासाठी लागू नाही। एका जवानाचं सुद्धा काम आहे, हैदराबादमध्ये पोस्टिंग आहे त्यांनी सध्या एअरफोर्समध्ये। त्यांचं काम फक्त वेलांटी चुकलेली आहे, नावात फरक झालेला आहे। आडकेचा आडकी करायचं का अडकीचा आडके करायचं, फक्त एवढाच विषय आहे। 6 महिन्यापासून त्याचं प्रकरण पेंडिंग ठेवलेलं आहे। शेतकऱ्याचा रस्त्याचा प्रश्न असेल, 42 चे प्रकरण असतील, संजय गांधी निराधार असेल, फक्त आणि फक्त पैशाशिवाय कामं होत नाही। मी वेळोवेळी यांना सांगितलं, साहेब इथं मुरुम उपसा चालू आहे, साहेब तिथं मुरुम उपसा चालू आहे। तर मी 2 ऑगस्टला यांना मी व्हॉट्सअपवर चॅटिंग केलं, तिथला व्हिडिओ पाठवला। तर 4 ऑगस्टला यांनी लगेच मुरुम उपशावर कारवाई म्हणून पेपरमध्ये। अरे तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला माहीत नाही का किती मोठं इकडे चाललंय ह्याच्यामध्ये खडी क्रशर वगैरे? जाऊन बघा ना तिथं। त्यांचा काहीतरी महिन्याला 40 लाख रुपयाचा टोटली यांना काहीतरी हप्ता येतो असं माझ्या ऐकण्यात आलं। मी बघितलं नाही डोळ्यांनी, मी जे बघतो त्याच्यावरच विश्वास ठेवतो। पण जेणेकरून 40 लाख रुपयाचा हप्ता, अहो मला सांगा, हे पैसे घेऊन जायचेत कुठं? जाताना तुम्ही फक्त 6 मीटर कापड घेऊन जाणार आहे, 3x6चा खड्डा आहे तुम्हाला। अनेक लोकांची नावं घेतली आहेत। नायब तहसीलदार हेडगिरे देखील अँटी करप्शन सापडलेले आहेत। अव्वलकर म्हणून युसुफ शेख असतील, जमीर पुढारी असेल, कोण आहेत ते लोक? हेडगिरे साहेबांना मी सांगितलेलं, तहसीलदारकडे कलेक्टर साहेबांकडे पत्र दिलं होतं की हेडगिरे हा करप्टेड माणूस आहे। ते तर तुमच्या निदर्शनास आलं। दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी त्यांना अँटी करप्शन झालं। ते माझ्या मित्राकडून 3 लाखाची लाच मागितली होती यांनी, त्याच्यासाठी मी यांच्या विरोधात पत्र दिलं होतं। त्याच्यानंतर जे काय असतील, सुखदेव पाटील असेल, हा तर बाप रे, तुम्ही त्या वीरप्पनचं नाव ऐकलं असेल, तसा माणूस याची हे करू शकतो। त्यांनी फक्त माया जमवणे, शेळगीला असो किंवा इकडं कुठेही असो, ते उत्तरमध्ये
फक्त आणि फक्त यांचे ठरलेले मेन्यू कार्ड त्याप्रमाणे 1,00,000, 2,00,000, 5,00,000, त्याच्यानंतर युसूफ जमातींला अव्वल कारकून कोटभर रुपयाचा बंगला, त्याच्या वसूलदारचा कोटभर रुपयाचा बंगला. कोण करणार हो चौकशी? कोटी रुपये आले कुठनं तुमच्याकडं? स्टार्चचे कपडे आले कुठं? माझी एवढी शेती असून मी स्टार्च घालायचा नाही विचार करतो, तुमच्याकडे येतात कुठं? तुम्ही भ्रष्टाचार करता, भ्रष्टाचार करून सिद्ध झालेले आहेत. 4 लोक तुमच्या तहसील कार्यालयामध्ये अँटी करप्शन झालेले आहेत. मग पैसे घेतल्याशिवाय होतं? कार्यालयीन प्रमुख म्हणून तुमच्यावर माझा आरोप आणि तुमच्यावर कारवाई होणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे काय पुरावा आहे का? म्हणजे पैशाची मागणी 100% पैशाची मागणी केलेली 4 ऑडिओ मी व्हायरल केलेले आहेत. पुरावा आहे. शेतकऱ्यांचे कामं नाही केलेला पुरावा आहे. काय संघटनेचे कामं नाही केलेला पुरावा आहे. नुसतं सुनावण्या लावायचे. त्यांच्याकडनं पैसे मागणी केलेली माझ्याजवळ पुरावे आहेत. या सगळ्या गोष्टीचे पुरावे जोडून तर मी महसूल मंत्र्यांना मेल केलेला आहे. विभागीय आयुक्तांकडे चौकशी लागलेली आहे. मी LAQ झालेला आहे. उत्तरचे आपले आमदार विजय देशमुख साहेब यांनी LAQ केला. विचार करा, आज उत्तरचे तहसीलदार असताना उत्तरच्या आमदाराला LAQ करावं लागतं का? म्हणून हा भ्रष्टाचारी आहे. आमदार खासदारचं सुद्धा ऐकत नाही. स्टंट कशाला म्हणतात? स्वतःचा जीव धोक्यात घालून स्टंट, त्याला स्टंट म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. आज प्रहारच्या माध्यमातून तुम्ही अनेक आंदोलनं बघितली. प्रहारची लोकांच्या हितासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी कलेक्टर ऑफिसमध्ये बैल घातले होते. शेतकऱ्यांसाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यावर चढून बसलो. शेतकऱ्यांसाठी स्वतःला गाडून घेतलं. शेतकऱ्यांसाठी स्वतःचं अर्ध तोंड काळं करून आंदोलन केलं. शेतकऱ्यांसाठी ड्रेनेजमध्ये उतरलो. जनसामान्यांसाठी अनेक आंदोलन केलेली आहेत. या सर्व आंदोलनामधनं पोलीस प्रशासनाच्या मार्फत माझ्यावर गुन्हे दाखल झाले. मी तडीपार सुद्धा झालो होतो. माझा वैयक्तिक स्वार्थ काय नाही. जसं मी पुरावे देतो तसं तुम्ही पुरावे द्या. आहेत का तुमच्याकडे? शक्य. यावर यांच्यावर तहसीलदार, आता यांची चौकशी चालू आहे. चौकशी जर ह्यांनी इथं असले तर चौकशीचे काळ्याचं पांढरं करणार. यांना निलंबित करा. निलंबित करून यांची चौकशी करा. कारण यांनी धुतलेल्या तांदळासारखे नाही. या ऑफिसमध्ये 4 अँटी करप्शन झालेत. 4 अँटी करप्शन कशामुळे झाले? कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिले. कलेक्टर साहेबांनी चौकशी लावली ना. आता मी कलेक्टर साहेबांना मागच्या वेळेस, कलेक्टर साहेबांचा यामध्ये काही दोष नाही आहे. कलेक्टर साहेब कसं आहे माहिती का, हे व्यक्ती आमदार खासदारचं ऐकत नाही. मग त्यांचे कलेक्टर साहेबांचं तर काय ऐकणार, असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आमदार साहेब विजयकुमार देशमुखनी LAQ का केला प्रश्न. मी महसूल मंत्र्याच्या घरासमोर अचानकपणे आक्रमक आंदोलन करणार. आता जर यांच्यावर कारवाई न झाली तर युसूफ शेख असेल, तो दुसरा कोणी पाटील असेल, सुखदेव पाटील, निलेश पाटील, हे तहसीलदार यांचे कार्यालयीन प्रमुख म्हणून यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जमीर पुढारी जो आहे स्वयंघोषित, याच्यावर पण कारवाई होणं. असं बसलेलं असेल बघा आता कुठंतरी, असं आला ना लोकांना घेऊन जातो तिकडे कुठेतरी सिव्हिल हॉस्पिटलला आतमध्ये जायचं, तिथं पैसे घ्यायचं, ठरवायचं, कामकाज करायचं. पुरावेत, या गोष्टीचे पुरावेत, ऑडिओसुद्धा आहेत माझ्यावर. आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर अँटी करप्शनची कारवाई झालेली आहे. आणि तहसीलदारसुद्धा निलंबित होणं गरजेचं आहे. उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप अजित कुलकर्णी यांनी केलेला आहे. आता निलेश पाटील यांची काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागणार आहे. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर. होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे. खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा. हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा. हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर. खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा. प्रोप्राइटर अजहर पटेल.